हॅलो विद्यार्थी मित्र, तुम्हाला आज मी सांगणार आहे की परीक्षेला जाण्याआधी काय काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. अतिशय कमी वेळात मी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल. चला, तर परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्हाला हॉल तिकीट एकदम चांगलं पाहिजे. ठीक आहे, हॉल तिकीटवर खडाखोड वगैरे काही करू नये, एकदम क्लीनली हॉल तिकीट पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे, परीक्षेच्या अर्धा तास आधी आपल्याला तिथं येण्याची सूचना असते, तर अर्धा तास किंवा 40 मिनिट आधी जायचं. जास्त लवकर जाऊन बसू नये, त्याच्यामुळं तुम्हाला काय होते, तुमचं काय होईल, थकवा जास्त वाढेल. थकवा जास्त वाढल्यावर तुम्हाला पेपर सॉल्व करण्याला थोडं होऊ शकते की आपल्याला बोरिंग वाटेल वगैरे. त्याच्यामुळे अर्धा तास आधीच जायचं किंवा 40 मिनिट आधीच जायचं. साधं खाऊन जायचं, पोट खराब होऊ नये म्हणून साधंच खाऊन जायचं. आणि जास्त पोट भरून खायचं नाही, थोडंसं खायचं. त्याच्यानंतर जवळ घडी ठेवायची. टाईम आपल्याला पेपरचा माहीत पाहिजे, किती वेळात होणार काही नाही. ओके, पेपर एवढा वेळ झालेला आहे, एवढा वेळ राहिलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे. तर त्याचं नियोजन होण्यासाठी प्रश्नपत्रिकेचं तर आपल्याला काय करायचं की घडी जवळ असणं, म्हणजे घडी म्हणजे वॉच, आपली हँड वॉच राहते ती आपल्याला जवळ ठेवायची. सर्व प्रश्न सोडवायचे. एकही प्रश्न असा राहू नये की तुमचा एखादा प्रश्न राहिलेला आहे. जरी येत नसलं तर सगळ्याला टिकमार्क तर करायचंच आहे. सगळ्या प्रश्नाला आपल्याला टिकमार्क करायचं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट लक्षात ठेवायची, पेपरच्या कालावधी लक्षात ठेवायचा. पेपर किती वेळाचा आहे त्याच्यानुसार आपल्याला फटाफट प्रश्न सॉल्व करायचे. जर आपण जर लई स्लो जात असेल तर आपल्याला काय करू शकतो, आपण थोडं फास्ट स्पीड वाढवावं लागेल. नाही तर आपला पेपर खूप जास्त वेळाचा आहे, पेपरचा टाईम निघून चालला आणि आपल्याला खूप प्रश्न राहिले, असं काही होऊ नये. पेपर आपल्याला काय करायचा, व्यवस्थितपणे काय करायचा, सोडवायचा आहे योग्य कालावधी. प्रत्येक प्रश्नासाठी एकच गोल करायचा. प्रत्येक प्रश्नाला काय करायचं, एकदाच गोल करायचं. दोन वेळेस गोल करायचं नाही. एका प्रश्नाला एक वेळेस खडाखोड करायची नाही. त्याच्या पुढचा मुद्दा तोच आहे, खडाखोड करू नये. मग खडाखोड करायची का आपल्याला नाही. अतिशय जर चुकला जरी असेल, आपण पर्याय चुकीचा जरी दिला असेल तर तसाच ठेवायचा नाही, तर आपला पेपर फाटण्याची शक्यता. खडाखोड करायची नाही, तू कट करून दुसरा प्रश्न लिहायचा नाही. झाला चूक, चला ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. त्याच्यानंतर निळा किंवा काळा बॉलपेनच वापरायचा. काय, कोणता बॉलपेन वापरायचा, निळा किंवा काळा. दुसरं काही स्केच पेन किंवा पेन्सिलनं वगैरे काही सॉल्व करायचं नाही. पेन्सिल वगैरे आपल्याला अलाऊ नसते, तर निळा किंवा काळा बॉलपेनच आपल्याला अलाऊ राहते. लाल पण पेन वापरायचा नाही. त्याच्यानंतर आणि ह्या लक्षात ठेवा की जर निळा वापरला तर निळाच वापरायचा, काळा वापरला तर काळा. बदलायचे नाही. निळाचा काळा, काळाचा निळा करायचा नाही. आणि जर पेन बदलली असेल तर आपल्याला जे पण गार्डिंगला आलेले त्यांची आपल्याला काय घ्यायची, एक स्वाक्षरी घ्यायची. जर पेन बदललं, काळीच होती पेन पण बदलली तर स्वाक्षरी घ्यायची आपल्याला. कच्चे वर्क कुठे करायचे, तर पाठीमागे करायचं. नाही तर आपला पेपर आहे, प्रत्येक पेपरच्या खाली थोडीशी जर जागा ठेवलेली असेल तर तिथं करायचं, नाही तर पाठीमागे पेपरच्या करायचं. चुकीच्या प्रश्नाबद्दल तक्रारी आपल्याला कोणाकडेही जाऊन करायची नाही. आपला वेळ फालतूचा वाया घालायचा नाही. ठीक आहे, परीक्षेला खूप कमी टाईम राहतो, त्याच्यामुळे आपण आपलाच प्रश्न सॉल्व करायचा. चुकीचा जरी असला तर आपण त्याची तक्रार नंतर नोंदवू, पण आता आपण पेपर सॉल्व करताना कोणाकडेही तक्रार नोंदवायची नाही. हा प्रश्न चुकीचा आहे, हा प्रश्न योग्य आहे, असं काही कोणाला सांगायचं नाही. ठीक आहे, आपला प्रश्न, एका प्रश्नाला कोणत्या तरी टिक मार्क करून आपल्याला जर वाटत असेल तर टिक मार्क करायचा एका तरी, नाही तर अटेम्प्टच नाही केलं तर तुम्हाला मार्क भेटत नाही. त्याच्यामुळे चुकीचा जरी प्रश्न झाला तर कशाला तरी टिक मार्क करायचा आणि पुढे जायचं. ठीक आहे, कुणालाही हे करायचं नाही. कोणीही तुम्ही चुकीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे वेळ गेला म्हणून तुम्हाला वेळ वाढवून दिल्या जात नाही. त्याच्यानंतर चुकीच्या प्रश्नाची स्वतःहून तक्रार करू नये. शाळेच्या लॉग इन ID वरून तक्रार सूची आल्यानंतर 10 दिवसाच्या तक्रार सूची नाही आल्यानंतर काय, उत्तर सूची आल्यानंतर 10 दिवसाच्या आत तक्रार करायची. म्हणजे जेव्हा उत्तर सूची येते, ठीक आहे, तेव्हा 10 दिवसाच्या आत आपल्याला शाळेला सांगायचे की तक्रार करा. ठीक आहे, नाही तर वेबसाईटवर जाऊन का आपल्याला त्या लॉग इन ID वरून तक्रार करायची. नंतर मूळ प्रश्नात काही समजत नसेल तर इंग्रजी पेपरमधून पाहून त्याचा मराठी अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. जर एखादा प्रश्न आपल्याला मराठी समजत नसेल, त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद राहते बाजूला, तर इंग्लिशमध्येच आपल्याला अनुवाद आहे त्याचं मराठीमध्ये रूपांतर करायचं आणि ते सॉल्व करायचं. तर ह्या काही गोष्टी आपल्याला की पेपरला जाताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्याच्यानं तुम्हाला काय होईल फायदा. आणि लक्षात ठेवा की पेपरला जाण्याच्या 1 दिवस आधी तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची, 8 तासाची झोप घ्यायची. म्हणजे मेंटली तुम्ही फ्रेश राहाल. जेवढं मेंटली फ्रेश राहाल, कारण ह्या सगळ्या बौद्धिक स्तरावरच्या परीक्षा राहतात, तेवढं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आणि पुढची गोष्ट आहे, ऑल द बेस्ट. पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवा. पेपर एकदम चांगला जाईल तुमचा. अभ्यास केला असेल तर नक्कीच तुमचा पेपर चांगला जाईल आणि तुम्हाला घवघवीत यश मिळेल. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.